मुंबईत छत्री वापरणं म्हणजे उर्फी जावेदचे कपडे घालून फिरण्यासारखं. इकडे कुठल्याच गोष्टीचं प्रिडिक्शन लावता येत नाही. आपलं हवामान खातं ते कुठला नशा करून बसलेले असतात कळत नाही. यापेक्षा कमाल प्रिडिक्शन माझे आई वडील लावतात. सरळ तोंडावर बोलतात तुझं ऍक्टिंग करिअर मध्ये शॅट काय होणार नाही. हा तरी पण ह्या पावसात ना, ह्या पाण्यात ना, ह्या खड्ड्यात ना आपण एकदम प्रामाणिकपणे चालायचं म्हटलं ना की वादळ येतं आणि छत्रीचं कमळ होतं. मला कमळाचा कधी कधी राग येतो ना आणि म्हणे 400 पार. नमस्कार, माझं नाव सूरज नेवरेकर. मी मूळचा कोकणचा, त्यामुळे पावसाप्रती माझं प्रेम जरा वेगळंच आहे. पण आपला विषय आता मुंबईचा पाऊस आहे, सो मुंबईच्या पावसावर बोलूया. मी मुंबईत आल्यापासून मला एक गोष्ट जाणवली आहे की कोकणातल्या पावसात फक्त माझे कपडे भिजायचे. मुंबईच्या पावसात माझी स्वप्न आणि ध्येय सगळी भिजली. कारण इकडे कुठल्याच गोष्टीचं प्रिडिक्शन लावता येत नाही. आपलं हवामान खातं ते कुठला नशा करून बसलेले असतात कळत नाही. गांजा बरोबर आहे. तर एक दिवशी असंच मला शूटला जायचं होतं अंधेरीला. मी मुळात नवी मुंबईला राहतो. तर झालं असं की दुसऱ्या दिवशी शूटला जायचं तर जरा व्यवस्थित जाऊया म्हणून चेक करून निघालो वेदर. दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस पडणार असं सांगितलं होतं. तर दुसऱ्या दिवशी मी रेनकोट वगैरे घालून निघालो, तरी सुद्धा पूर्ण भिजलो घामाने. एवढं ऊन होतं. तुम्हाला सांगतो इतका भिजलो ना की माझ्या मानेची धार कुठपर्यंत पोहोचली मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो. आणि तो रेनकोट घालून ना प्रत्येक सिग्नलवर मला कोई मिल गयाच्या जादूचा फील येत होता. हे हवामान खातेवाले आहेत ना, त्यांचा अंदाज आणि नवजोत सिद्धूची कॉमेंट्री सेन्सलेस, काही सेन्स बनत नाही यांच्यामध्ये. ह्यापेक्षा ना माझ्या बिल्डिंगच्या कोपऱ्यावर बसलेला चाळीतला कुत्रा पण सांगू शकतो. इतकं भारी प्रिडिक्शन तो लावतो. पाऊस पडला की बाहेर निघायचं नाही. आज सकाळी येताना म्हटलं जरा दादरला जायचंय, नवी मुंबई टू दादर डिस्टन्स आहे ना. तर म्हणे सकाळी जोरदार पाऊस होणार आहे. 2 वाजता सांगते ते. पुढचं सांगा ना. यापेक्षा कमाल प्रिडिक्शन माझे आई वडील लावतात. सरळ तोंडावर बोलतात तुझं ऍक्टिंग करिअर मध्ये शॅट काय होणार नाही. गेले 6 वर्ष प्रयत्न करतोय त्यांचं प्रिडिक्शन मोडायचं. स्ट्रॉंग, एकदम स्ट्रॉंग प्रिडिक्शन आहे. छत्री कोणी वापरली आहे का पावसाळ्यात? कोण कोण वापरतं? हात वर करा. हात वर करा ना. सगळे वापरतात. मुंबईत आल्यापासून सोडून दिलं मी वापरणं. कारण मुंबईत छत्री वापरणं म्हणजे उर्फी जावेदचे कपडे घालून फिरण्यासारखं. काहीच कव्हर होत नाही. हे सगळं फक्त आत्मसमाधानासाठी आहे. बरोबर ना? जगात पाऊस माहितीये कुठून पडतो? कुठून? वरून. मुंबईत खालून पडतो. मुंबईचा पाऊस आणि माझ्या आयुष्यात येणाऱ्या मुली यांच्यात एक तंतोतंत साम्य आहे. मुंबईचा पाऊस कसा माहितीये का? एकदा आला ना की इतका भरभरून येतो ना, सगळं वातावरण थंड करून निघून जातो आणि कळतच नाही की हा आला होता की नाही. माझ्या आयुष्यात येणाऱ्या मुली पण अशाच येतात. आल्या की अशा येतात, एवढी स्वप्न घेऊन येतात. गेल्यावर मलाच प्रश्न पडतो ही माझ्या आयुष्यात होती. पण कधी कधी 26 जुलै सारखा पण पाऊस पडतो बरं का. एकदम कडक आणि सिरियस. पण मग माझ्या आयुष्यातले खड्डे आडवे येतात. पण मुंबईच्या लोकांचं स्पिरिट मला खूप आवडतं. स्पिरिट ऑफ मुंबई. एक दिवशी असंच गेल्या वर्षीचा किस्सा आहे. मी लालबागला अडकलो होतो. सगळं पाणी तुंबलं होतं आणि मी म्हटलं की आता वाट बघूया कधी ट्रेन चालू होते, रिक्षा चालू होते. सगळी लोक बस स्टॉपच्या खाली वगैरे बसली. तर 2 आया ना मुलांना घेऊन जात होते शाळेत. मी हो काकी, अहो आज सुट्टी द्या ना शाळेला. तर नाही म्हणे स्विमिंग क्लासेसला घेऊन चालली आहे. म्हटलं कुठे आहे ते स्विमिंग क्लासेस? मला पण दाखवा. हिंद मतासमोर. म्हटलं जेवढं मला माहिती आहे हिंद मतासमोर हायवे आहे ना. नाही म्हणे तो उन्हाळ्यात असतो, पावसाळ्यात त्याचं स्विमिंग पूल आहे. मी म्हटलं खरंच बघूया तरी. जाऊन मी प्रत्यक्षात बघितलं. 100 मुलं पोहत होती त्याच्यात. हा तरी पण ह्या पावसात ना, ह्या पाण्यात ना, ह्या खड्ड्यात ना आपण एकदम प्रामाणिकपणे चालायचं म्हटलं ना की वादळ येतं आणि छत्रीचं कमळ होतं. मला कमळाचा कधी कधी राग येतो ना आणि म्हणे 400 पार. इथे ट्रेननी कोण कोण ट्रॅव्हल करतं? हा, मला ट्रेननी ट्रॅव्हल करण्याचं खूप कौतुक वाटतं. नाही म्हणजे एवढा पाऊस पडताना तुम्हाला बाहेर निघायची गरज काय?
हा काय गरज आहे? कितीही पाऊस पडला तरी लोकांना कामावर हे जायचंच असतं. पण नाही, मी स्वतः 6 वर्ष ट्रेननी ट्रॅव्हल करतोय. मला एक गोष्ट जाणवली आहे सर, की ट्रेनमध्ये खरंच जागा नसते, अजिबात नसते. जागा असते ते मुंबईकरांच्या मनात. कारण ना किती गर्दी असली तरी ट्रेनमध्ये जागा मिळतेच आणि संध्याकाळी माणूस सुखरूप आपल्या घरी पोहोचतोच. एकदा मुंबईकरांसाठी टाळ्या वाजवा. माझा एक मित्र आहे नागपूरचा, तो म्हणे मुंबईचा पाऊस ना सगळ्यांचे वांदे करतो. मी बोला गप्रे, मुंबईचा पाऊस सगळ्यांना जवळ आणतो. लालबागच्या राजाचं विसर्जन पावसाशिवाय मजा आहे का? नाही ना. मुंबईची खारी, मुंबईची चाय, मुंबईचा वडापाव आणि मुंबईचा पाऊस जगात भारी. थँक्यू सो मच, मजा आली, धन्यवाद. हॅलो, अरे बोला. हॅलो, कसा वाटला व्हिडिओ आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, विझोटवाणी या कार्यक्रमात सादर झालेले असे अनेक परफॉर्मन्स तुमच्या भेटीला येणार. हा, अतुल परचुरे सरांनी तर शोचा विनर ठरवलाच आहे, पण तुम्हाला काय वाटतं कोण असेल विनर? कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. विझॉट कंपनी.